राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर. आपलं राजूरकर नंदीग्राम यूट्यूबवर हार्दिक स्वागत करतो. मागच्या 4-5 दिवसापासून थोडासा गॅप पडला आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे 2 दिवसापूर्वी दिल्लीचे निकाल आपल्यासमोर आलेले आहेत. कट्टर बेईमान केजरीवाल याचा सुपडा साफ झाला आहे आणि काँग्रेस शून्य झाली आहे. मोदी म्हणल्याने काँग्रेस भारतातून शून्यावर येणार आहे. त्याची सुरुवात दिल्लीतून झाली आहे. आता हे शून्य जे छोटं आहे ते थोडं थोडं मोठं होत जाणार आहे पुढे भारतभर. काँग्रेसला साफ करायची गरज नाही, जनता साफ करायची. आणि दिल्लीमध्ये या कट्टर इमानदारला जनतेनं साफ केलं. या कट्टर इमानदार केजरीवाल मिस्टर नटवरलाल केजरीवाल याचं पुढचं आयुष्य सगळं जेलमध्ये जाणार आहे. एवढे मोठे भ्रष्टाचाराचे प्रकरण आज पेंडिंग आहेत आणि याच्या पुढे आता BJP गव्हर्मेंट त्यानं केलेली जे काही कामं आहेत त्याच्यावर अजून खटले वाढणार आहेत. IIT इंजिनियरचा माणूस पुढचं पूर्ण आयुष्य जेलमध्ये घालणार आहे. तर आता मुक्तता नाही. तर कायद्याच्या कचाट्यातून तो माणूस आता वाचत नाही. त्याचा भविष्यकाळ पूर्ण जेलमध्ये जाणार आहे. कोणत्याही प्रकरणातून बाहेर आला, जामीन जरी मिळाला तरी पुन्हा दुसऱ्या प्रकरणात तो अडकणार 100%. आणि तोच नाही, त्याच्यासोबत जे कट्टर इमानदार होते ते आम आदमी पार्टी होते, ते सगळे जेलमध्ये राहणार आहेत. भारताच्या इतिहासात हे पहिला पक्ष असा राहील की या पक्षाचे BJP सगळे मंत्री, आमदार, खासदार सगळे जेलमध्ये राहतील. हे एक रेकॉर्ड राहणार त्याचं, कारण कट्टर इमानदार आहेत तो. त्याच्या इतका नोटोरियस माणूस आजपर्यंत भारताच्या राजकारणात झालेला नाही, याच्यापुढे होणार नाही. संपला केजरीवाल. खूप नाचला त्यानं. मोदीच्या विरुद्ध बराणसला जाऊन निवडणूक लढवली. सगळ्या भारतातले प्रत्येक निवडणुकीला त्यानं आपले माणसं उभं करायचे आणि त्यालाही कट्टर इमानदार कार्यकर्ते भेटले म्हणून त्यानं हायदोस घातला होता भारतात. त्याने एकदा बोलताना म्हणला होता की दिल्लीमध्ये मला हरवायचं तर मोदीला दुसरा जन्म घ्यावा लागेल. मोदीला दुसरा जन्म घ्यायची गरज नाही, तुझा दुसरा जन्म व्हायची गरज नाही. या जन्मात तुझी वाट लागणार आहे. आता जसे जसे दिवस जातील ना तसे तसे लक्षात येईल तुझ्या. आणि लोक तुला आता पूर्ण साफ केल्याशिवाय राहणार नाहीत. आम आदमी पार्टीची निशाणी झाडू आहे ना, हे झाडू या पक्षावर झाडू मारायची वेळ होणार आहे. झाडू लोकही मारणार आहे त्याला. दिल्लीमध्ये लोकांनी या झाडूचं पूर्ण साफ केलं. झाडू आम आदमी पार्टीचे 22 आले तरी ते काही टिकणारे खासदार आमदार नाही आहेत. ते केव्हाही पक्ष बदलू शकते. आता या केजरीवालनं नवीन गेम केला आहे. पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचे त्याला. आणि आपल्या माहितीत असेल किंवा नसेल, या आम आदमी पार्टीमध्ये चांगले माणसं पक्षात आले होते, पण यानं सगळ्या माणसाचा पत्ता कट केलेला आहे. कुमार विश्वासनं स्टेटमेंट केलेलं आहे की केजरीवालनं त्या बोलताना असं सांगितलं की भारताचा नाही पंतप्रधान झालो तर मी खलिस्तानचा पहिला पंतप्रधान होईल म्हणून. पंजाब, हरियाणा असं 2 राज्याचं खलिस्तान करायचं आणि त्याचा पंतप्रधान व्हायची जी इच्छा होती. आता पंतप्रधान तर त्यानं जेलचा होऊ शकतो. जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांचा हा नेता होऊ शकतो. आता
आणि जेलमध्ये आरोपीच्या मतदानावर हा पंतप्रधान जेलचा होऊ शकतो. भारताचा नाही. आता या माणसा इतका पाताळ यंत्री, कट्टर हरामखोर, देशद्रोही, कारण की खलिस्तानचा जो पन्नू आहे त्यानं सांगितलं की या केजरीवालला मी पैसे दिलेत म्हणून. आणि हाही माणूस सांगत होता की दिल्लीतल्या लोकांना की मैं आम खाने से मतलब रखो, गुटली से क्या लेना देना है, मैं बनिया हूँ, बनिया का बच्चा हूँ, पैसे लाऊंगा. भारताच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हा माणूस. दिल्लीच्या लोकांना 10 वर्षात अक्कल आली की केजरीवाल काय ते कळाला. कोणत्याही गोष्टीला हो पैसे देतो, याच्या घरचा पैसा होता. मी गाडी घेणार नाही, मी घर घेणार नाही, पण सगळे शौक पूर्ण करून घेते ना आपल्या आयुष्यात जे याला मिळाले नव्हते ते. 50 कोटीचं घर बांधलं, त्याला शिश म्हणतात. एक ताजमहाल बांधला होता शहाजहाननं, त्यात हा दुसरा शहाजहान आहे की त्या घरासाठी जगातून वस्तू खरेदी करून आणल्या. कुठं कमळ 5 कोटीचं, पडदे 8 कोटीचे. ज्या माणसाला मस्ती येते त्याचे दिवस भरल्या जातात. फार वेळ लागत नाही, पण ते अहंकार, मस्ती ही वेळ येते साफ होती. हे एकमेव असा पक्ष आहे की ज्याच्या पक्षावर पूर्ण पक्षावर गुन्हा झालेला आहे, गुन्हेगारीचा, फौजदारीचा. आत्तापर्यंत खूप पक्ष झाले भारतात, पण अशी कधी एक ही इतिहास नाही आहे की ज्या पक्षावर पूर्ण गुन्हा झालेला आहे. आपणच बोलायचं, आपलीच पाठ आपण थोपटून घ्यायची, असा हा माणूस आहे. दिल्लीच्या जनता न्यायालयाची जागा दाखवून दिली, आता लवकरच पंजाब जाईल याच्या हातचं. आणि आज घोषणा केली की पूर्ण पक्षामध्ये आता नवीन लोक घेणारे, त्याच्या पक्षात नवीन लोक येणारे मूर्ख असतील. ज्यांना हा माणूस कळाला, चांगले माणसं त्या पक्षात गेले होते पहिले. काही परदेशातल्या लोकांनी नोकऱ्या सोडून आले होते, आज इथं कटोरा घेऊन बसलेत भारतात. तिथं चांगले उत्पन्नाचे साधन होते. या केजरीवाल फार प्रेम आलं होतं त्याला, उतू गेलं होतं. आज इथं रडायलेत भारतात. येत्या भविष्य काळामध्ये आपण लिहून घ्या, केजरीवाल हा आयुष्यभर जेलमध्ये राहणार आहे. खूप प्रकरणं आहेत, हा एकटाही राहणार नाही. याच्यासहित पक्षाचे सगळेच कार्यकर्ते आत्तापर्यंत झाले ना, 3 मंत्री, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि तो जेलमंत्री. आता तर बाकी ते आमदार तर खूप वेळा जेलमध्ये गेलेले आहेत. सगळ्या आमदारावर कारवाई होत्या पहिले. सोमनाथ भारती असे खूप आहेत, नावं घेतले तेवढे कमी पडतील. आपण लोकांसाठी खड्डा खोदला तर आपणच त्या खड्ड्यात पडतो. हे या कट्टर बेईमान माणसाला अजून कळालं नाही. याला वेळ आलेली याची. केजरीवाल संपलेला आहे. मी माझं मत मांडलं आहे. आपलं मत काय असेल ते जरूर कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.